लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बॉश एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष अरुण भालेराव यांच्यावर कामगारांकडून लाखो रुपयांची वसुली करत गैरव्यवहार प्रकरणी नुकताच युनियनच्या जनरल मीटिंगमध्ये कायमचं सभासद पद हे रद्द करण्यात आलेलं आहे। या प्रकरणाबाबत बॉश कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापनाने देखील स्वतंत्र चौकशी सुरू करून अंतिम अहवाल प्राप्त होताच भालेराव यांना कंपनीतूनच निलंबित केलेला आहे। याबाबत व्यवस्थापनाबरोबर कामगार उपायुक्त कार्यालयातून देखील दुजोरा मिळालेला आहे। 19 नोव्हेंबरला माऊली लॉन्स येथे पार पडलेल्या सभेत बॉश युनियन संघटनेतील भ्रष्टाचार प्रकरणी माजी अध्यक्ष अरुण भालेराव आणि सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी सभासद रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला होता। खजिनदार योगेश खैरनार यांनी युनियन निधीबाबत सभासदांना माहिती देताना अरुण भालेराव, श्रीकृष्ण कुलकर्णी आणि नंदालाल अहिरे यांनी युनियन निधीमध्ये कसा अपहार केला आणि किती खोटे बिल सादर केले हे पुराव्यानिशी सभासदांसमोर मांडलं। मागील करारात मंजूर करण्यात आलेल्या कायम होणाऱ्या कामगारांकडून प्रत्येकी 50,000 रुपये असे 50 लाखाचा अपहार केला। याबाबत युनियन पदाधिकाऱ्यांनी संबंधित माजी पदाधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार केलेला असताना त्यांनी कुठलाही समाधानकारक खुलासा केला नाही, असे विद्यमान अध्यक्षांनी सभेत म्हटलं आहे। सर्व पदाधिकाऱ्यांचे युनियन सभासदत्व आजीवन रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा स्वरूपाचा ठराव कामगारांकडून यावेळी मांडण्यात आलेला आहे। या सदर ठरावास सर्व सभासदांनी आवाजी मतदानानं आणि हातवर करून एकमतानं मंजुरी दिली आहे। कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानं चौकशीचा अहवाल प्राप्त होताच भालेराव यांना कंपनीतूनच निलंबित करण्यात आलेला आहे। बॉश कंपनीत काम करणाऱ्या NETW जे युनियनचे सभासद नाही अशा कामगारांकडून कंपनी आवारात पैसे गोळा करून लाखो रुपये जमा केले आणि त्याचा कुठलाही हिशोब न ठेवता अपहार केल्याप्रकरणी भालेराव यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।